माणिकराव आम्ही कुठे वेठीस धरतोय? तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार. अब कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे. ते सुद्धा चालू केलं नाही. म्हणून आम्हाला या सरकारला या सर्व आमदारांना सांगायचं आहे, ज्या हिंदूने तुम्हाला मतदान केलं तो हिंदू शेतकरी नाही का? ज्या हिंदूने तुम्हाला मतदान केलं तो हिंदू अपंग नाही का? ज्या हिंदूने तुम्हाला या सत्तेवरती बसवलं त्या हिंदूचा आज जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर तुमचं कटेंगे बटेंगे हा जर नारा होता तर तो नारा कुठं गेला? ही आमची या सरकारला आणि माननीय पालकमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी करावी आणि दिव्यांग बांधवाला 6,000 रुपये मानधन चालू करावं. नाव सांगा. सुधाकर शिंदे, प्रहार जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर. आपण बघतोय की नुकतंच सभागृह संपलं परंतु शेतकऱ्याचा आणि दिव्यांगांचा मुद्दा कोणीही घेतलेला नाहीये. एकीकडं दिव्यांगाच्या आणि शेतकऱ्याच्या नावाने मतं मागायची, कर्जमाफीची घोषणा करायची, परंतु जेव्हा बजेट असतं त्यावेळेस शेतकऱ्याच्या पदरामध्ये कुठलाही सार्थ टाकायचा नाही. हे या सरकारने घाणेरडं काम केलेलं आहे. दुसरीकडं एखादं कोणीतरी मरतं आणि त्याच्या नावाने पूर्ण सभागृह चालतं, परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतं. त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणताच विरोधी पक्षही तयार नाहीये, बोलायला तयार नाही आणि सत्ताधारी तयार नाहीये. आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची आणि दिव्यांगांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र करू. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलंय तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका, नाहीतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल. हिंदू हा शब्द कुठून आला? हिंदू शेतकरी, हिंदू मतदार. बच्चू भाऊ तर सेक्युलर आहेत सर्व. आम्ही सेक्युलर आहोत, परंतु आम्ही सर्व जाती धर्मासाठी लढतोय, शेतकऱ्यासाठी लढतोय. परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू है, एक है तो सेफ है या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे. मग आज एक आहे तर सेफ नाहीये का तुम्ही? आज शेतकरी म्हणजे आता निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का? येणाऱ्या काळामध्ये पुन्हा 5 वर्षांनी निवडणुका लागणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला तुम्हाला हमी भाव, शेतकऱ्याला तुम्हाला हमी भाव. कोण मतं देत नाही, कोण मतं देत नाही. तर मित्रांनो बघू शकता बच्चू कडू हे माणिकराव कोकाटे यांच्या घरी गेले. नाशिकमध्ये जिथे त्यांचं घर आहे माणिकराव कोकाटेंच्या घरी हे मशाल आंदोलन करण्यासाठी बच्चू भाऊ कडू गेलेले होते. परंतु माणिकराव हे त्यांना त्यांच्या घरी भेटलेले नाही. परंतु हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, अमरावती जसे भरपूर महाराष्ट्रातल्या भरपूरशा जिल्ह्यांमध्ये हे प्रहार संघटनेच्या अध्यक्षतेच्या वतीने बच्चू भाऊ कडूंनी हे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येक हे जिल्ह्यातल्या आमदारांच्या घरोघरी आणि घरांसमोर जाऊन तुम्हाला आंदोलन करायचे आहे. अशा प्रकारे प्रहार संघटनेने कर्जमाफी करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. तर बच्चू भाऊ कडू हे स्वतः माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन केलेलं होतं, परंतु त्यांना हे भेटलेले नाही. तर फोनवर हे माणिकराव बच्चू भाऊ कडूंसोबत बोललेले आहे. तर बघू शकता त्यांनी फोनवरती बच्चू भाऊ कडूंना काय म्हटले. माणिकराव आम्ही कुठे वेठीस धरतोय? तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार. अब कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे. तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथे शेतकऱ्यांना? मी माईक स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा. माणिकराव मी स्पीकर ऑन करतो, शेतकऱ्यांना सांगा. माझं एकच म्हणणं आहे की शेतकरी बांधवांच्या साठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी मी सहमत आहे. राज्य सरकारने
तुम्ही 17 तारखेला काय आहे तिथे कोणासोबत 17 मिटिंग? तारखेला 17 तारखेला मी शेतकरी संघटनाच्या पदाधिकाऱ्याची बैठक बोलवली आहे मुंबईला आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर यावर्षी माझी आग्रहाची विनंती आहे, आपण या आणि सूचना करा. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. या संदर्भात मी तुम्हाला गॅरंटी देतो, विश्वास देतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्हाला 17 तारखेला कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेत 2-3 महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढं सांगा. तुम्हाला मीटिंग महत्वाची नाही. तुम्हाला तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम रेड कॉर्पेट बाहेर. तुम्ही असं विचार करू नका 17 झालं पाहिजे असं काही कधी पण या. तुम्ही जेव्हा सांगा मी तेव्हा तत्पर आहे. जेव्हा तुम्ही या, तुम्ही तुमची बाजू माणिकराव, तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलंय म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे. तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेटमध्ये, आम्हाला आवाज आला पाहिजे ना. येईल तुम्हाला कळेल ठीक, तुम्हाला कळेल. त्या संदर्भामध्ये मी तुमची बाजू मांडणार आणि 100% मांडणार तुमच्याशी. तुम्हाला माहिती मी खोटं बोलत नाही. म्हणूनच चालू इथं आम्ही. तुम्हाला मी खोटं बोलत नाही. माझा खोटं बोलत नाही. मला राजकारणाशी काही घेतलेलं नाही. ठीक. आज आहे, उद्या नाही, असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे. पण तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी कायम आहे. माझ्या फक्त विनंती आहे माझी की आपण आपल्या सर्व नाही